पावसाची अवकृपा झाल्यानं गिरणा धरणात 15% पाणीसाठा शिल्लक राहिला आणि त्यामुळे मालेगाव, नांदगाव आणि चाळीसगावसह ग्रामीण भागातील पाणी प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे। गेल्या वर्षी जुलै अखेरीस गिरणा धरणात 31% पाणीसाठा होता। यंदा मात्र 15% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे। थेट गिरणा धरणावरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। नाशिकच्या गोदावरी खोऱ्यामध्ये समाधानकारक पाऊस बरसत असल्यामुळे त्या भागातील धरणाची पाणी पातळी ती झपाट्याने वाढली आहे। त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कुठेतरी सुटताना पाहायला मिळतो। असं असलं तरी नाशिकच्याच गिरणा खोऱ्यामध्ये पावसाने अवकृपा केल्यामुळे या भागातील पाणी पातळी ती खालावताना पाहायला मिळते आणि या भागातील धरणं जी ती क्षमता जी ती मोठ्या प्रमाणावर खालावताना दिसते। नाशिकचे नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण समजलं जाणाऱ्या गिरणा धरण परिसरात मी आता उभा आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की या धरणामध्ये अवघं 15% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो तो गंभीर होताना दिसतोय। जुलै अखेर याच धरणामध्ये 31% पाणी साठा शिल्लक होता। खरं तर ह्या धरणाची पाणी साठवणूक क्षमता जी आहे ती 21,510 दशलक्ष घनफूट इतकी आहे आणि त्याचा उपयुक्त साठा जो आहे तो 18,500 आहे। असं असलं तरी आज मितीस फक्त या धरणामध्ये 2,815 दशलक्ष घनफूट म्हणजे मृत साठा या ठिकाणी शिल्लक आहे। त्यामुळे या धरणातून जे सिंचनासाठी जो आवर्तनं सोडले जातात ते देखील सोडता येत नाही। या भागातून नांदगाव असेल, मालेगाव असेल आणि मालेगाव आणि नांदगावच्या ग्रामीण भागाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत त्या या ठिकाणी अवलंबून आहे आणि त्यामुळे हे ज्या योजना आहेत त्यांच्यावर आज कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले। त्यामुळे या भागात टँकरची संख्या जी ती वाढली आहे। अशाच पद्धतीने जर स्थिती राहिली तर गिरणा धरणातून जे खानदेशसाठी जे शेतीचं आवर्तन सोडण्यात येतं, खानदेश आणि नाशिक ह्या भागातील ज्या पाणीपुरवठा योजना आहे त्यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये या ठिकाणी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, गिरणा डॅम, मालेगाव।